येस, अंपायरचा इशारा. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात. क्वार्टर फायनलची लढत बरोबर 1:15 वाजलेत आणि क्वार्टर फायनलची लढत मैदानात या ठिकाणी सुरू होते. कालच्या दिवसात जवळपास रात्रीमध्ये 3:15 वाजता या ठिकाणी सामने समाप्त झाले आणि आज थोडेसे 1-2-3 सामने या ठिकाणी कमी धावांचे झाले. थोडीशी वेळेची बचत झाली. चला मैदानात या ठिकाणी जाऊया. टॉस जिंकल्यानंतर मायमाऊली रेडी क्रिकेट टीम बॅटिंगचा निर्णय. सलामीची जोडी. गजानन सूर्याजी दुसऱ्या बाजूने गोट्या आणि गोलंदाजी मार्गवरती अंबर पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करेन. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव मैदानात बनवली गेली आहे आणि धावांची सुरुवात झाली मैदानात या क्वार्टर फायनलच्या सामन्यात. गजानन सूर्याजीने पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव घेत या ठिकाणी वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेशा केलाय. कालच्या रात्रीमध्ये मायमाऊली रेडी शिरोडा संघ जो क्वार्टर फायनल मध्ये शेटी ग्रुप कोरगाव संघाबरोबर खेळत होता आणि शेटी ग्रुप कोरगाव संघाने मात करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. यावेळी ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं गोट्याच्या बॅट बंद झालाय. वैयक्तिक पहिल्याच बॉलवरती षटकार. गोट्याच्या समोर खेळवलेला चेंडू आणि त्याने पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने उडवलाय षटकार. सांघिक धावफलक 7 धावा. यावेळी बॅकफुटवरती जात खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने फटका. परत एकदा लॉंग ऑफचा फिल्डर बॅकअप साठी येईल. सिंगल कंप्लीट. 1 धावे निश्चित धावफलक. आता मात्र 8 धावांवरती गजानन सूर्याजी आणि दुसऱ्या बाजूने गोट्या राणे. बिनीची जोडी मैदानात मायमाऊली रेडी क्रिकेट टीम. ओहो, यावेळी लेगिस्टिक वरचा चेंडू सरळ सोडून दिलाय. क्लीन बोल्ड. गजानन सूर्याजी पहिल्या विकेटचा पतंग. पहिला धक्का. मायमाऊली रेडी क्रिकेट टीम 1 गडी बाद. धावफलकावरती 8 धावा. नवीन फलंदाज ओमकार कांबळी मैदानाच्या दिशेने. गोट्या राणे याला साथ देण्यासाठी. गोलंदाजीत पहिल्या षटकात अंबर ज्याच्या विरोधात आक्रमण झालंय आणि त्याने समोरची भिनीची जोडी बिखरली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या टीमला. गजानन सूर्याजीला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अंबर परत एकदा गोलंदाजी मार्गवरती. यावेळी मैदानात फसलेला फटका. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. सिंगल कंप्लीट. ओमकार कांबळीने सुरुवात केली आहे वैयक्तिक धावांची आणि सिंगल निश्चित धावफलक. आता मात्र 9 धावांवरती. मागचा सामना 5 षटकात 49 धावांचं टार्गेट होतं. सामन्यात धावांचा बचाव केलाय आणि प्रतिस्पर्धी एका मातब्बर बलाढ्य संघाला या स्पर्धेतून बाहेर पाठवलंय. स्पर्धेतून पराभूत केलंय काणका संघाला. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच कमिटी बॉक्सच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि अवांतर धावेनिशी धावफलक डबल फिगर मध्ये 10 धावांवरती.
यावेळी ओव्हरपिच बॉल गोट्या राणेच्या बॅटमधनं अजून एक दमदार दर्जेदार स्टँड अँड डिलिव्हर षटकार. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. एक गडी बाद आणि धावफलकावरती 16 धावा. मैदानात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात घोट्या राणेच्या बॅटमधनं 2 षटकार आणि सांघिक धावफलक 16 धावांवरती पोहोचलाय. दुसरं षटक बॉलिंग मार्गवरती प्रमोद दुसऱ्या षटका दरम्यान. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलने सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची. सांघिक धावफलक आता मात्र हलकासा पुढे वधारला गेला. धावफलकावरती 17 धावा. यावेळी अगदी ब्लॉक मध्ये चेंडूला खेळवलंय. अप्रतिम डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आक्रमण करत सुरुवात झाली होती मैदानात पहिल्या षटकात आणि पहिल्या विकेटसाठी गजानन सूर्याजी मैदानाच्या बाहेर गेलेत आणि दुसऱ्या विकेटसाठी ओमकार कांबळी आणि त्याच्या बरोबरीने ओपनिंग बॅटर 2 षटकांनी खेळणारा घोट्या राणे. यावेळी अगदी लोअर फुलटॉस चेंडू शॉर्ट पॉइंटचा फिल्डर फेकी करेल. एक धाव बनवली गेली आहे आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 18 धावांवरती. प्रतिस्पर्धी तुवी क्रिकेटर सावय बेरेम ज्यांनी या स्पर्धेतील सर्वोच्च धावफलक बनवला. 5 षटकांच्या लढतीमध्ये 106 धावा बनवल्या होत्या आणि त्या संघाच्या विरोधात चॅलेंज करतोय. मायमाऊली रेडी संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानात. यावेळी फुलटॉस चेंडू फटका फसलाय. सिंगल. परत एकदा एकच धाव पूर्ण केली गेली आहे आणि या एका धावेने बदललेलं धावफलक 19 धावांवरती. डाव्या उजव्या हाताची जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानात आपण पाहतोय. एक गडी बाद 19 धावा दुसऱ्या षटका दरम्यान. यावेळेला परत एकदा फुल टॉस बॉल मिडाच्या दिशेने चेंडू विसावलाय आणि डीपचा फिल्डर बॅकअप साठी येईल. परत एकदा एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती प्रमोद आहे. आतापर्यंत अचूक गोलंदाजी त्याच्याकडनं झालेली आहे. कमी धावा या षटकात आतापर्यंत खर्च झाल्यात. 20 धावांवरती धावफलक. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर टू द रोप. 4 धावा. घोट्या राणेच्या बॅटमधनं झालेला चौकार आणि 4 धावेनिशी बदललेला धावफलक 24 धावांवरती. एका बाजूने पहिल्या सेशन मधील या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला संघ आपण बघतोय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना मायमाऊली रेडी. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या सत्रातील एकापेक्षा एक धुरंधर संघांवरती मात करत क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलाय तुवी क्रिकेटर सावय बेरेम. यावेळी मैदानात निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि या निर्धाव चेंडू नंतर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एक गडी बाद. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना धावफलकावरती 24 धावा.
गोलंदाजी मार्गावरती तिसरं षटक तनिष गोलंदाजी मार्गावरती 2 षटकात 12च्या सरासरीने धावफलकावरती 24 धावा. और पिच बॉल मिड ऑफच्या दिशेने फटका लॉंग ऑफला फिल्डर बॅकअप साठी आहेत आणि परत एकदा या चेंडूवरती देखील एकच धाव पूर्ण केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉल मागे सिंगल धाव बनवण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु एका दुसरा खराब चेंडू मिळाल्यानंतर मोठे फटके देखील खेचतात मैदानात. एका बाजूने आक्रमण तर दुसऱ्या बाजूने ओमकार कांबळीची संयमी साथ मिळाली आहे घोट्या राणेला. लेफ्ट हँडेड बॅटर घोट्या राणे याच्या बॅट मधनं आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. अल्टीपल्टीचा प्रयत्न जरूर. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे धावफलकावरती आणि सांघिक धावफलक परत एकदा स्थिरावला गेलाय. 1 गडी बाद 25 धावांवरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. यावेळी परत एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती चेंडू खेळवलाय. रणनीती अगदी साफ आहे गोलंदाजाची. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळी आकुटापाचा चेंडू समोरच्या दिशेने. 4 धावांचा इशारा आलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 2 फिल्डरच्या मधनं गेलाय चौकार आणि 4 धावे निश्चित धावफलक. 29 धावा धावफलकावर. चार धावे निश्चित 29 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण लढत. तनिषच्या विरोधात एक चौकार टोलावला गेलाय. यावेळेला निश्चितच पंचांकडे व्हाईट बॉलची दाद मागितली गेली आहे आणि पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायरची मदत घेतली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. ऑनफिल्ड डिसिजन फेअर डिलिव्हरी होती, परंतु बघूया तिसरे पंच काय निर्णय पोहोचवतील आमच्यापर्यंत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुम्ही सफल झालात आणि सफल झाल्यानंतर वाईड लाईन तुमच्यासाठी थोडीशी वाढली गेली आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची नोंद झाली धावफलकावरती. सांघिक धावफलक स्थिरावलाय, एका जागेवरती थांबलाय. 29 धावा 1 गडी बाद. यावेळी परत एकदा फलंदाज सफल झालेत. स्वतः चेंडूला बॅकअप देईल. मैदानात बॅकअप उशिरा आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या धावेसाठी फलंदाज धावबाद होऊ शकला असता आणि बॅकअप खराब निघाला. 2 धाव पूर्ण. दुहेरी धावेनिशी मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद. धावफलकावरती 31 धावा. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या दिशेने. अक्षय राणे. अकुटापाचा बॉल. अक्षय राणे मैदानात आलाय. पहिल्याच बॉलवरती भिरकावून दिलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. हवाई फायर. षटकार. सहा धावेनिशी धावफलक 37 धावांवरती पोहोचलाय. मैदानात जरी निर्धाव चेंडू झाले, विकेटची पडझड झाली, तरी मैदानात आलेला फलंदाज प्रत्येक बॉलवरती षटकार टोलवण्याचा प्रयत्न करतोय.
अक्षय राणे मैदानात आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार टोलवलाय आणि बदललेला धावफलक 2 गडी बाद 37 धावा. आकुटापाचा बॉल परत एकदा त्याच दिशेने. रिझल्ट देखील तोच असणार आहे. अजून एक षटकार मैदानात. आताच हाती आलेल्या माहितीनुसार अक्षय राणे जवळपास सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार टोलवलेत. आजच्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी केली होती आणि तोच अक्षय मैदानात 2 बॉलवर 2 षटकार परत एकदा टोलवतोय. यावेळेला अप्रतिम चेंडू ब्लॉक मध्ये खेळवलाय. निर्धाव चेंडूची नोंद झाली आहे आणि धावफलक स्थिरावलाय. 2 गडी बाद धावफलकावरती 43 धावा. यावेळेला परत एकदा फ्रंट फूट वरती आलाय. चेंडूला स्लॉट मध्ये मिळवलाय. अजून एक षटकार. 3ही षटकार एकाच दिशेने. 49 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात चांगली सुरुवात घोटाराने केली होती. 16 धावा आणि एक गडी देखील बाद झाला होता. आणि दुसऱ्या षटकात प्रमोदच्या षटकात फक्त 8च धावा. तिसरं षटक तनिष परत एकदा आपल्या टीमला कमबॅक करून देणारं षटक होतं, ज्या षटकात फक्त 7 धावा. आणि चौथं षटक अक्षय राणे मैदानात आला आणि अक्षय राणेने खेळले 5 चेंडू, त्यापैकी 3 षटकार 19 धावा. बॉलिंग वरती 5वं महत्वपूर्ण आणि अंतरिम षटक. सनिकेत पालकर 5व्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटच्या षटकात डगआउट मधनं अपेक्षा वर्तवली जाईल. कदाचित एक 15-20 धावा कदाचित फायटिंग टोटल साठी कमी पडतायत. कमी गतीचा चेंडू, फिंगर रोल केली आहे चेंडूवरती. निर्धाव चेंडू आणि सांघिक धावफलक 50 धावांवरती. यावेळी परत एकदा फलंदाज सफल झालाय. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. सलग 2 निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावलाय 50 धावांवरती. यावेळेला देखील परत एकदा कमी गतीचा चेंडू आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. सलग 3 निर्धाव चेंडू. सनिकेत पालकर शेवटच्या षटकात काय अप्रतिम गोलंदाजी. सांघिक धावफलक स्थिरावलाय. 3 गडी बाद 50 धावांवरती. अंतरिम 3 चेंडू बाकी. ओपनिंग बॅटर घोटाराने मैदानात स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि दुसऱ्या बाजूने ग्लेन फर्नांडिस. यावेळी निश्चितच निर्धाव चेंडूची नोंद झाली, परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने चॅलेंज केलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि बघूया तिसरे पंच आमच्या सोबत उपस्थित झालेत.
व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव सांघिक धावफलकात नोंद केली गेली आहे आणि धावफलक आता मात्र 51 धावांवरती. टप्प्याचा बॉल यावेळी मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर झेल खाली आणि झेलात रूपांतर केलं गेलंय. चौथ्या विकेटचा पतंग. 4 गडी बाद 51 धावा. अंतिम षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. अजून एक भारी भक्कम विस्फोट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नितेश राऊळ, रेडी गावचा बाहुबली म्हणून ज्याची ख्यातीगिरी आहे तो नितेश राऊळ मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू उरलेत. आवश्यकता आहे एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची, परंतु दुसऱ्या बाजूने अप्रतिम गोलंदाजी मैदानात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर. परत एकदा कमी गतीचा चेंडू हाताळलाय. नितेश राऊळ विकेट सॅक्रिफाईस करतोय. 5व्या विकेटचा पतंग. 51 धावा धावफलकावरती आणि इनिंग मधील नेमका शेवटचा चेंडू बाकी. धीरज 4 षटकात 50 धावा धावफलकावरती होत्या. कदाचित सगळ्यांना वाटलं होतं की शेवटच्या षटकात 15-20 धावा बनवतील फलंदाज, परंतु नेमकं काय झालंय. गोलंदाज सनिकेत पालकर 5 बॉलमध्ये त्याने 1च धाव खर्च केली आहे आणि ती देखील एक धाव व्हाईट बॉलच्या रूपात. अप्रतिम गोलंदाजी. तुवी क्रिकेटर्स सावई वेरेम क्रिकेट टीमला कमबॅक करून दिलाय. या शेवटच्या षटकात टार्गेट सेट करणारा बॉल येतोय. ग्लेन फर्नांडिस आहे स्ट्राईक वरती. दुसऱ्या बाजूने हरिगौडा. यावेळी ग्लेन फर्नांडिसच्या बॅट मधनं शेवटच्या बॉलवरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं भिरकावलेला षटकार. 57 धावा धावफलकावर. क्वार्टर फायनलची लढत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवस रात्रीचा खेळ आणि कालच्या दिवसात शेट्टी ग्रुप कोरगाव संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय, परंतु त्यांच्या बरोबरीने स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कुठला असेल आणि कुठल्या संघाच्या आशा अपेक्षा या स्पर्धेतून समाप्त होईल, आव्हान समाप्त होईल. दुसऱ्या इनिंग मध्ये नेमकं काय घडेल. मैदानात टार्गेट ठेवलं ते 58 धावांचं आणि धावांचा पाठलाग करत असताना सुरेख फलंदाजी की सुरेख गोलंदाजी होईल, नेमकं हेच सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये श्याम कालंगुटकर आणि मी आजच्या रात्रीमध्ये सावळाराम शिरोडकर तुमची रजा घेतोय. धन्यवाद.
Thank you, Sauraram. 58 runs required to win. Two openers in the middle, right hand, left hand. Rishikesh along with Saniket Palkar. And with the ball, it will be Rajaram. Gajanan. Nicely played. Up and over the infield. Couple of bounces into the fence for 4. Short and wide. And thrashed for 4. Team winning heading into the semi-finals that will be played on the 1st of May. My Mauli ready, posting 57 for 5 in their 5 overs. 58 required in 5 for Tuvi cricketers Savivaram. Again, same hit. This time bit squarer and into the dugout for a boundary. Back-to-back boundaries. This time down the leg side, that will be wide, extras. Good delivery. Maybe just drifting down. There he goes long. And goes big for 6. What a hit by Rishikesh. Score moves on to 15 with that 6. Target of 58 runs. Now on to 16. Tuvi cricketers Savivaram. Score moves on to 15 with that 6. Okay, not finding the meat of the blade. Dot delivery. Opportunity was there to go on to the onside. Missing out. Toe to the bat. That will end the over number 1. 15 for the loss of no wickets after the first over. Tuvi cricketers Savivaram. Yes, Gaurish. Carved away behind point. And it's running down towards the boundary for 4. Gets off the mark with the boundary. Does Saniket Palkar.
Score moves to 19 with that boundary. Target of 58 runs for 2 cricketers Saivaram. 2 openers, Rishikesh along with Saniket. Reverse. But to the fielder at short third. Dot delivery. Nicely played. That has been just sliced away and goes for 4. Excellent batting this by Saniket Palkar. Score moves to 23 with that boundary. Reverse. Missed. Dot delivery. Goes big. Fielder gone over him for 6. Score moves on to 29, requiring 29 more to win. 2 cricketers however. Deep in his crease. Dot delivery will mark the end of 2 overs. 29 without loss, requiring 29 more in 3 overs. 2 cricketers however in this quarter-final 2 against the Mai Mauli Reddy. Very interesting. How does Glenn try and force the issue? Still not bowling. Akshay Rane comes on to bowl. In the air, chance, gone, straight to the fielder, had extra cover and the first wicket falls. Rishikesh departs. 29 for 1. 2 cricketers saw over him.
The experienced Yatin Naik comes out to bat. 29 for 1. Akshay Rane has got his man. Rishikesh gone for 14. Short delivery. Swivel nicely. And it's all the way for 6. That's gone the distance. What a way to get to the mark with the maximum. Score moves to 35. 23 required in 16 deliveries. Goes long. Fielder, almost would have been a Specky. Glenn Fernandez down there, but gone through him, and it's a maximum. Back-to-back sixes for Yatin Naik. Score moves on to 41. Now just 17 more to win in 15 deliveries. Why are they called as the night specialist? That's why. Slow delivery, couldn't quite pick. Well, there was a man on the rope who would have found the gap, a big wide open space. Man at wideish bit of long off, and man at back to the point. An open space on the offside. Goes long again. Fielder can't get there. That's 6 more. This is awesome batting by Yatin Naik. 3 sixes in this over. Score moves to 47. Requiring 11 more to win. 11 required in 13 deliveries. 2-week cricketers however on the charge. Yatin Naik is certainly turning it on. Again, swiveled across. 6 more. And the monitor, Yatin Naik, completely putting a different bit of class, different bit of hitting. 5 more required to win in the last 2 overs. Fabulous batting. It started off with Rishikesh of 14. Then Saniket got 14. And now Yatin Naik with 4 maximums, getting 24 of Akshay Rane's over. He got a wicket, but it's completely down and out now for the Mai Mauli Reddy. Just 5 more to win. Glenn Fernandez comes on to bowl. Little too late at the moment. 5 runs to win in 12 deliveries. Nicely played. Will be just 1.
In the air, one bounce into the fence, and into the semi-finals. Two cricketers Sai successfully chasing down 58 in this quarter-final too against the Mauli Reddy. And Yatin Naik has been absolutely superb in this run chase along with Saniket Palkar and Rishikesh Naik. Terrific batting display. Yatin Naik is certainly the man of the match in this quarter-final too. A big thank you to Mauli Reddy for their participation. End of the line for them in the Kenir Boy Champs 2026. Pumped up with all the accolades that are getting the two cricketers Saveram, Sakyahari Panduranga Remaza. Yatin Naik, the man of the match, 28 of 6 deliveries.